कुंभमेळ्यात किती भ्रष्टाचार होईल याची लोकांना भीती असं संजय राऊतांनी म्हटलंय। सगळी कंत्राटं गुजराती ठेकेदारांना दिली जातील आणि अजिबात काम होणार नाही। संजय राऊत यांची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका। तर गिरीश महाजन संकटमोचक नाही तर संकटलोचक राऊतांची खोचक टीका। तर राऊतांना गिरीश महाजनांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। आता लोकांना भीती वाटते नाशिकच्या कुंभमेळ्याची। नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रामॅनचे राईट हँड मॅन, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत। संकटमोचन असले, संकटलोचन आहेत ते। कारण त्यांनी डोळा उघडला का संकट येतं। तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील, लाखो लोक तिथे येतील देशभरात, भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश, आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले, त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही। कुंभमेळ्याची चिंता करण्यासाठी गिरीश महाजन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत। तुम्ही इस्तेमा कसा ऑर्गनाइज करायचा, कशा पद्धतीनं दाड्या कुरवळायच्या याची चिंता करा। भ्रष्टाचाराची सवय तुम्हाला आहे, कमिशनखोरीची सवय तुम्हाला आहे, हे महाराष्ट्रानं बघितलंय। गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याच्या पूर्वी पत्राचाळ आठवा आणि पत्राचाळीमध्ये शेकडो मराठी माणसाला कसं बेघर केलं ते आठवा, आणि तुम्ही इस्तेमाची चिंता करा। कारण दाढ्या कुरवळून मतं मिळणं ही उभाटा गटाची आणि जनाब संजय राऊतांची परंपरा